नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एमपीएससीची तयारी करत आहात आणि एक चांगल्या संधीची वाट पाहत आहात तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 571 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे। विशेषतः जे विद्यार्थी ग्रुप बी ची प्रदीर्घ आणि सातत्यपूर्ण तयारी करत आहेत त्यांच्यासाठी या जाहिरातीत मोठी संधी जी आहे ती दडलेली असू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीचे सर्व महत्त्वाचे टप्पे, पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत, जसं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आणि फर्स्ट आर्टिकल लिंक चेकआउट करायला विसरू नका। मित्रांनो, या जाहिराती अंतर्गत गट अ आणि गट ब संवर्गातील विविध पदांसाठी ही 571 जागांची भरती होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने काही विशेष पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, जसे की वैद्यकीय अधिकारी, ज्यासाठी तुमची MBBS ची पदवी असणे आवश्यक आहे। दुसरा आहे अतिरिक्त सरकारी वकील, या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची म्हणजेच कायद्याची लॉची पदवी असणे आवश्यक आहे। यासोबतच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आणि इतरही अनेक महत्त्वाची पदे यात समाविष्ट केले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कसा करायचा आणि कधीपर्यंत करायचा। मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 एप्रिल। त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। अर्ज करण्यासाठी तुम्हाला MPSCच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तिथे होमपेजवरील लिंकवर क्लिक करून सर्व माहिती जी आहे ती भरून तुम्हाला चेकआउट करायचं आहे आणि तुम्ही एलिजिबल आहात का ते पाहून तुम्हाला याच्यासाठी अर्ज करायचा आहे आणि अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे। मित्रांनो, 571 जागा हा आकडा खूप मोठा आहे। तुम्ही जर आधीपासूनच गट ब चा जे असेल अभ्यास करत असाल तर आता तुमची रिव्हिजन दुप्पट वेगाने सुरू करण्याची वेळ आलेली आहे। तुमचा तोच अभ्यास तुम्हाला इथे थेट फायदा मिळवून देऊ शकतो। स्पर्धा मोठी असेल हे नक्की, पण सातत्य राखले तर यश दूर नाही। त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना प्लॅन बी नेहमी डोक्यात असू द्या, जेणेकरून अभ्यासाचे दडपण येणार नाही आणि तुम्ही मुक्तपणे परीक्षा देऊ शकता। या भरतीबाबतची सविस्तर जाहिरात आणि PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल, ती एकदा नक्की वाचून काढा। तुम्हाला या जाहिरातीबद्दल किंवा अभ्यासाच्या नियोजनाबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अभ्यासासाठी ऑल द बेस्ट, भविष्यातील परीक्षेसाठी ऑल द बेस्ट। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।